चतुर्दशी श्राद्ध अर्थात भाद्रपद कृष्ण 14 तिथीला करण्यात येणारे श्राद्ध. भाद्रपद कृष्ण पक्षातील चतुर्दशी श्राद्ध ही तिथी अत्यंत विशेष आणि गंभीर मानली जाते, कारण ही तिथी प्रामुख्याने अकाली मृत्यू पावलेल्या पितरांसाठी समर्पित असते. अपघात, युद्ध, महामारी, आत्महत्या किंवा कोणत्याही अचानक कारणामुळे जीवन अपूर्ण राहिलेल्या आत्म्यांच्या स्मृती आज आपण ताजा करतो. धार्मिक दृष्टिकोनातून चतुर्दशी ही काळ भैरव आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित मानली जाते. म्हणून या दिवशी केलेले तर्पण, पिंडदान आणि प्रार्थना विशेष फलदायी ठरतात. मान्यता अशी आहे की या तिथीला केलेलं श्राद्ध अकाली गेलेल्या आत्म्यांना शांती प्रदान करतं आणि त्यांच्या अपूर्णतेची भरपाई करतं. सामाजिक दृष्टीने ही तिथी आपल्याला जबाबदारीची आठवण करून देते. अपघात, हिंसा, बेपर्वाई, व्यसनं यामुळे अनेकांचे प्राण जातात. पितरांच्या स्मृतींना वंदन करताना आपण आजच्या जिवंत व्यक्तींचं आयुष्य सुरक्षित, निरोगी आणि अर्थपूर्ण करण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. समाजात सुरक्षितता, आरोग्य आणि सावधगिरी पसरवणं हीच खरी पितृसेवा आहे. भावनिक अर्थाने चतुर्दशी श्राद्ध आपल्याला शिकवतं की मृत्यू अकाली असो व नाही, प्रत्येक व्यक्तीची आठवण अमर असते. पितरांनी दिलेलं प्रेम, त्यांची स्वप्न, त्यांचा अपूर्ण प्रवास तो आपल्याकडून पूर्ण व्हावा असं ते अपेक्षितात. त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे त्यांच्या आत्म्यासाठी शांतीचा दीप पेटवणं. आज आपण काय करू शकतो? पितरांसाठी तर्पण, पिंडदान, शिवपूजन करावं. अकाली गेलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ दान किंवा सुरक्षिततेसाठी जनजागृती करावी. आपल्या कुटुंबातील आणि समाजातील लोकांना काळजीपूर्वक जगण्याचं महत्त्व पटवून द्यावं. चतुर्दशी श्राद्ध आपल्याला सांगतं, आठवणींना शांती द्या, जिवंतांना सुरक्षितता द्या आणि भविष्यातील पिढ्यांना जबाबदारीची शिकवण द्या. धन्यवाद.